अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार आणि राज्याचा उपमुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आता निश्चित झालंय। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल हे निश्चित झाले। त्यासाठी बैठकाही सुरू झाल्या होत्या सकाळपासूनच आणि उद्या शासकीय दुखवटा सरला की कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण होतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या मुंबईमध्ये एक बैठक होईल आणि त्यामध्ये निर्णयही जाहीर होईल। कदाचित उद्या शपथविधीही पार पडेल। दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चाही जोर धरतात, पण याबाबत कोणत्याही अधिकृत चर्चा अजून झालेल्या नाहीयेत। अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून पवार कुटुंबीय अजूनही पूर्णतः सावरलेले नाहीयेत। पण शरद पवार यांनी आज नीरा नदीच्या पाण्याची पाहणी केली आणि आपण पुन्हा एकदा मैदानात उतरलोय हा संदेश सगळ्यांना दिला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी हालचाली सुरू केल्याच्या चर्चा होत्या, पण अजित पवार यांच्या जाण्यानंतर विलीनीकरणाची प्रक्रिया सोपी नाहीये। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेतृत्व निवडीला प्राधान्य दिल्यानंतर ही प्रक्रिया अगदी लगेच होण्याची शक्यताही आता धुसरच आहे। त्यामुळे दोन्हीकडे राजकीय हालचालींना वेग आलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला उपमुख्यमंत्री पदाच्या निवडीची घोषणा लगेचच होते। या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर एक नजर टाकूयात आजच्या दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींवर। अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित झालेत। यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट विलीन होणार का? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी सकारात्मक मिळते, कारण पक्ष विलीन करण्याबाबत शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिली आहे। त्यांच्या माहितीप्रमाणे विलीनीकरणाची घोषणा लवकरच करण्यात येईल। विलीनीकरणासोबतच आणखी महत्त्वाचे निर्णय शरद पवार यांच्या नेतृत्वात सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि सुप्रिया सुळे मिळून ठरवणार असंही कळतंय। पण हे विलीनीकरण दिसतं तितकं सोपं नसेल, कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टी ठरवाव्या लागतील। एकसंध राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तर अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहणार की दुसरं कोणाकडे जाणार? सुप्रिया सुळेंना कोणती जबाबदारी दिली जाणार? राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलच राहणार का? प्रफुल्ल पटेल यांचं पद गेलं तर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का? पार्थ आणि जय पवार यांना कोणती पदं मिळणार? रोहित पवार यांना कोणती जबाबदारी देणार? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात ही अजित पवारांची ही इच्छा होती। म्हणूनच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही गटांनी आघाडी केली होती। आता त्याचं रूपांतर अखिल महाराष्ट्र स्तरावर लवकरच होईल असे संकेत मिळत आहेत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।